गोष्टीचं नाव आहे घामाची फुले. वर्ग सुरू झाला. गुरुजी वर्गात आले. गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला, मुलांनो, सगळ्यात चांगलं पाणी कोणतं? मुलांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. कोणी सांगितलं, गंगेचं पाणी सगळ्यात श्रेष्ठ. दुसरा मुलगा म्हणाला, नाही गुरुजी, त्याच्यापेक्षा पावसाचं पाणी श्रेष्ठ. प्रत्येकाची उत्तर निराळी. गुरुजींच्या मनातलं उत्तर कोणीच दिलं नव्हतं. गुरुजी म्हणाले, खरं सांगू, कोणतं पाणी श्रेष्ठ हे सांगणारी गोष्टच मी तुम्हाला सांगतो. म्हणून गुरुजींनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. कोणती गोष्ट? रामायण काळातील गोष्ट. रामायण काळामध्ये राम, लक्ष्मण, सीता शबरीच्या आश्रमाला भेट देण्यासाठी आले. त्यावेळेला शबरीने त्यांचं स्वागत केलं, पुष्टी बोरं दिली. रामाच्या लक्षात आलं, शबरी आश्रमाच्या अवतीभोवती सुंदर सुंदर सुवासिक फुलं आहे. या रानामध्ये ही सुवासिक फुलं आली कुठून? शबरी म्हणाले, रामा, त्या फुलांचीच तुला गोष्ट सांगते. आणि शबरीने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली. मी आश्रमामध्ये राहायला आलो. ऋषींचं आमच्या सर्वांवरच प्रेम, सर्वांबरोबर जेवायचे, सर्वांच्या कल्याणाची रोज प्रार्थना करायची. पावसाळा जवळ आलेला. आश्रमातलं सरपंच सगळं संपून गेलेलं. गुरुजी म्हणाले, विद्यार्थ्यांनो, अरे आता जंगलात गेलं पाहिजे, लाकडं तोडून आणली पाहिजे. श्रम कोण करणार? कोणीच पुढाकार घ्यायला तयार नाही. शेवटी ऋषी स्वतः खांद्यावरती कुऱ्हाड टाकून जंगलात जायला निघाले. आणि आपण म्हणतो, मोठी माणसं ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने इतर जण जातात. सगळे विद्यार्थी त्यांच्या पाठोपाठ निघाले. कुणाच्या खांद्यावरती छोट्या कुऱ्हाडी होत्या, कुणाच्या खांद्यावरती मोठ्या कुऱ्हाडी होत्या. जंगलात आले. भरा 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 लाकडं तोडली, त्याच्या मोळ्या बांधल्या. कुणाच्या डोक्यावर छोट्या मोळ्या, कुणाच्या डोक्यावर मोठ्या मोळ्या. सगळे जण त्या रस्त्याने मोळ्या घेऊन परत आले. त्या मोळ्या सगळ्या आश्रमात आणून टाकल्या. मुलं आज खूप दमली. गुरुजी म्हणाले, मुलांनो, आज तुम्ही दमलेले आहात. आज अभ्यास करू नका, रात्री शांतपणे झोपा. आणि गुरुजींनी त्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाची प्रार्थना करून तेही झोपी गेले. सकाळी मुलं उठली आणि त्यांच्या लक्षात आलं, सकाळी फिरायला जाताना आश्रमाच्या आसपास सुंदर सुंदर फुलं उमललेली आहेत. त्यांना आश्चर्य वाटलं. सगळेजण गुरुजींच्याकडे आले. गुरुजी, गुरुजी, अहो, ही फुलं ही कुठून उमलली? काल तर इथं काही फुलं नव्हती. आणि या फुलांचा सुगंध पहा किती सुंदर. रात्रीतल्या रात्री कोण आलं आणि या फुलांना पाणी घातलं? ही फुलं एवढी मोठी झाली, टवटवीत झाली, सुंदर सुगंध देणारी फुलं आली कुठून ही फुलं? गुरुजी म्हणले, चला मी तुमच्या बरोबर येतो. आणि गुरुजी त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर ज्या वाटेने हे जंगलातून आले त्या वाटेवरती जायला लागले. आणि विद्यार्थ्यांच्या आणि गुरुजींच्या लक्षात आलं, दोन्ही बाजूला रस्त्याच्या सुंदर सुंदर सुगंधी फुलं फुललेली होती. काल जिथं काहीच नव्हतं तिथे सुंदर फुलं फुललेली. गुरुजी, चमत्कार झाला. एका रात्रीमध्ये ही सगळी एवढी सुंदर फुलं फुलली. कोण माळी होता त्यांनी पाणी घातलं असेल या फुलांना? गुरुजी म्हणले, अरे माळी कशाला पाहिजे, ही तुम्हीच निर्माण केलेली फुलं आहेत.
म्हणजे काय? काल तुम्ही श्रम केलेत, येताना तुमच्या अंगातून घाम गळाला, त्या घामातून निर्माण झालेली ही फुलं आहेत. हो, आमच्या घामातून निर्माण झालेली फुलं आहेत. हो, त्या फुलांच्या रूपाने पृथ्वी देवतेने जणू काही आपले डोळे उघडले की मुलं कशी श्रम करतायत ते पाहण्यासाठी. ही फुलं अशी आहेत की ज्याला रोज कोणी पाणी घातलं नाही तरी चालेल, टवटवीत राहतात, सदैव सुगंध देतात. शबरीने सांगितलेली गोष्ट राम ऐकत होता. राम तृप्त झाला. त्याने मनापासून त्या फुलाला वंदन केलं. गुरुजींची गोष्ट संपली. मुलांना लक्षात आलं का कोणतं पाणी श्रेष्ठ? मुलांनी एका सुरात उत्तर दिलं, गुरुजी घामाचं पाणी श्रेष्ठ, घामाचं पाणी श्रेष्ठ.